नमस्कार. चला तर मग आज गायत्री परिवाराच्या सचित्र बालकथांमधून एक खूप छान प्रेरणा देणारी गोष्ट ऐकूया. आजच्या गोष्टीचं नाव आहे स्वाभिमानाची शक्ती, सर आशुतोष मुखर्जी. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात प्रार्थनेने होते, तर आपणही या प्रेरक कथेची सुरुवात पवित्र गायत्री मंत्राच्या उच्चाराने करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ही गोष्ट आहे त्या काळातली जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि सगळीकडे इंग्रजी संस्कृती आणि राणीमानाचाच बोलबाला होता. आणि त्या काळात एक खूप कडक नियम होता. तो म्हणजे जे कोणी सरकारी नोकरीत आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी इंग्रजी पोशाख घालणंच बंधनकारक होतं, म्हणजे पॅन्ट, शर्ट आणि कोट. पण या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती अशी होती जी आपल्या तत्वांशी, आपल्या स्वाभिमानाशी अगदी ठाम होती. आणि ते होते सर आशुतोष मुखर्जी. विचार करा, ते स्वतः एक सरकारी अधिकारी होते, पण तरीही त्यांनी इंग्रजी पोशाख घालायला साफ नकार दिला होता. ते ऑफिसमध्ये नेहमी आपल्या पारंपरिक वेशात म्हणजेच धोतर कुर्त्यामध्येच जायचे. आता साहजिकच आहे, त्यांचं हे वागणं त्यांच्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्याला अजिबात पसंत नव्हतं आणि त्यामुळे तो त्यांच्यावर नेहमीच नाराज असायचा. आणि मग एक दिवस असा आला की सर आशुतोष यांच्या तत्वांची, त्यांच्या निश्चयाची एक प्रकारे परीक्षाच झाली. झालं असं की त्यांच्या एका मित्राने त्यांना अगदी काळजीपोटी विचारलं, अहो मुखर्जी, फक्त एका प्रमोशनसाठी जर तुम्ही इंग्रजी कपडे घातले तर त्यात काय बिघडणार आहे? आता या प्रश्नावर सर आशुतोष यांनी जे उत्तर दिलं ना, ते ऐकण्यासारखं आहे. त्यातच त्यांच्या चारित्र्याची आणि त्यांच्या सिद्धांतांची खरी ताकद दिसून येते. सर आशुतोष यांनी अगदी ठामपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, आम्ही इतके मूर्ख नाही की पैशांच्या मोहापायी आपल्या लोकांचा स्वाभिमान सोडून देऊ. आता ही गोष्ट फिरत फिरत त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कानावर गेली आणि हे ऐकून तो अक्षरशः थक्क झाला. आपल्या वारसाबद्दलचा, आपल्या संस्कृतीबद्दलचा हा अभिमान बघून तो त्यांच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित झाला. आणि याचा परिणाम काय झाला माहीत आहे? त्याच अधिकाऱ्याने सर आशुतोष मुखर्जी यांना प्रमोशन तर दिलंच, पण थेट कार्यालयातल्या सर्वोच्च पदावर त्यांची नियुक्ती केली. तर बघा, ही छोटीशी गोष्ट आपल्याला किती मोठा आणि महत्त्वाचा संदेश देऊन जाते. संदेश हाच की आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटायला हवा आणि आपला पोशाख तो आपल्या महान संस्कृतीचं प्रतिबिंब असला पाहिजे. ही प्रेरणादायी गोष्ट सचित्र बालकथाए भाग 16 या गायत्री परिवाराच्या प्रकाशनामधून घेतली आहे.